काही क्षणांपूर्वी आनंदात असलेली अयोध्या दुःखात बुडून गेली. मंजुळ वाद्य वाजायची थांबली. मंगलाचरणं बंद झाली. यज्ञकुंड समिधांच्या अभावी थंड पडली. दारावरची तोरणं, माळांमधली फुलं माना टाकून म्लान झाली. प्रासादावर शोककळा पसरली. इतक्यात मंथरा, कैकईची दासी, हातात वल्कल घेऊन आली. रामा, ही वल्कल नेसून जायचंय वनवासात. ऋषीमुनींसारखं राहायचंय. घ्या. तिच्या छद्मी बोलण्याला कारस्थानाचा वास होता. उर्मिलेची तीक्ष्ण नजर मंथरेवर पडली. हीच ती. ही पाठीत कुबड असलेली, बारीक डोळ्यांची ही दासी तिला कधीच आवडली नव्हती. मंथरा कायम इतर दासींना दुय्यम वागणूक द्यायची. ती सतत कैकईमांच्या गुणगानात व्यग्र असायची. चारही पुत्रवधूंपैकी भरताच्या मांडवीला ती उजवा माप द्यायची हे उर्मिलेला नेहमी खटकायचं. सीतेनं केलेल्या पाककृतीत ती हमखास खोट काढायची हेही उर्मिलेला आवडायचं नाही. पण सीता आपल्या गोड शब्दांनी उर्मीच्या मनातलं मळभ दूर करायची. आताही गृहप्रवेशाच्या वेळी मंथरेनं नववधूंची काढलेली दृष्ट आठवून उर्मिलेच्या काळजात धूर कोंदला. लक्ष्मणालाही लहानपणापासूनच ही मंथरा दासी आवडत नसे. तो तिच्या वाऱ्यालाही उभा राहत नसे. बालवयातल्या खेळणाऱ्या चारही राजपुत्रांमध्ये ती भेदभाव करत असे. भरताला चोरून मिष्टान्न आणून देत असे. मात्र चौघं भाऊ तो पदार्थ वाटून खात असत. त्यांच्या प्रेमापुढे मंथरेची डाळ शिजत नसे. आता मात्र लक्ष्मण मंथरेला क्षमा करू शकत नव्हता. आताही तो तिच्या अंगावर धावून गेला. तूच या कारस्थानाच्या मुळाशी आहेस. मी तुझा वध करतो. असं म्हणत लक्ष्मणानं कमरेच्या चंद्रहास खडगाला हात घातला. रामाने लक्ष्मणाचे खांदे घट्ट धरले. लक्ष्मणाचा तलवारीवरचा हात तसाच राहिला. नाही बंधू, नाही. मंथरा मासीनं लहानपणी आपले हट्ट पुरवलेत. आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलंय. आपण तिच्याशी असं वागता कामा नये. मत्सर, क्रोध, लोभ, अहंकार हे माणसाचे शत्रू आहेत. लक्ष्मणा, त्यांना तुझ्या जवळपास फिरकू देऊ नकोस. आण ती वल्कल मंथरा मासी. मी वनात जाईन. मासी, आपण निश्चिंत असावं. लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यानं रामाचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, रामा बंधू, तुझ्या इतकं मला कोणीच जाणत नाही. बंधू, मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. 14 वर्ष काय, मी एक दिवसही तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. मीही तुझ्यासह वनवासात येणार. उर्मिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. काय म्हणाला लक्ष्मण? मी नीट ऐकलं का? 14 वर्ष लक्ष्मण वनवासात जाणार रामासह? आणि माझं काय? मला घेऊनच जाईल म्हणा. पण मला वनात राहायला जमेल का हे कुठे विचारलंय मला? कोणाशी बोलून ठरवलं यांनी? उर्मिलेच्या मनात वावटळ उठली. त्याचवेळी सीता रामाच्या पायाशी वाकली. नाथ, जेथे राघव तेथे सीता. मी आपली पत्नी आहे. पतीला कुठल्याही परिस्थितीत पत्नीनं साथ द्यावी असा धर्म आहे. मला माझा पत्नी धर्म पूर्ण करू द्या. मीही वनवासात येणार. नाही सीते,
तिथे ऋषीमुनींप्रमाणे राहायचं आहे. काटे तोडवायचे आहेत, कंदमुळं फळं खायची आहेत. तू नाही राहू शकणार तिथे. हा वनवास भयंकर अशा दंडकारण्यात आहे. तिकडे वन्य प्राणी आणि असुर असतात. तिथलं जीवन सोपं नसणार. राम त्याच्या शांत आवाजात म्हणाला, नाही नाथ, फुलांच्या पायघड्या असोत की काटे, दोन्हीवरून चालताना मी आपल्या सोबत असेन. सीता निर्धारानं म्हणाली. जीजी जीजी अगं, तुझ्यामुळे रामजेठजींवर आपत्ती येऊ शकते. तू का वनवासात जातीयस? मी मा आणि तातांना काय सांगू? उर्मिला म्हणाली. सीते, तू येऊ नयेस. तू राजमहालात वाढलेली कोमलांगी आहेस. रामानं म्हटलं, स्वामी, मी अयोध्येतली सुख आपल्याबरोबर उपभोगू शकते, मग वनवासातलं दुःख का नाही? मला असाही भौतिक सुखांचा लोभ नाही. मला फक्त माझ्या पतीची साथ पाहिजे. मी येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अन्यथा मी इथेच प्राणत्याग करीन. सीता मितभाषी असली तरी दृढनिश्चयी आहे हे उर्मिलेला माहिती होतं. तिने ठरवलंय म्हणजे यात काही बदल होणार नाही हे स्पष्टच होतं. मलाही यायचंय वनवासात. आर्य, मलाही माझा पत्नीधर्म निभावू द्या. उर्मिला म्हणाली. नाही उर्मिले, मी बंधू आणि भाभीचं रक्षण करायला जातोय. तिथे तुझी आणखी एक जबाबदारी मला निभावता येणार नाही. लक्ष्मण उर्मिलेकडे न बघता म्हणाला. पण नाथ, उर्मिलेचं वाक्य तोडत लक्ष्मण म्हणाला, सगळेच निघून गेले तर घरातल्या ज्येष्ठांना कोण बघणार? घर कोण बघणार? अयोध्येला कोण सांभाळणार? तू नाही यायचंस. तू इथंच थांब. लक्ष्मणाचे कठोर शब्द धारदार शस्त्रासारखे उर्मिलेचं काळीच कापत गेले. उर्मिलेनं आर्जवी नजरेनं सुमित्रामांकडे बघितलं. त्या तरी लक्ष्मणाला परावृत्त करतील अशी तिला आशा वाटली, पण त्या उगीच राहिल्या. त्यांच्या अनुभवी नजरेत बरंच काही दाटलं होतं. लक्ष्मण रामाशिवाय राहू शकणार नाही. तो रामाची सावली आहे. तू वृथा हट्ट करू नकोस असं सुचवत होत्या का त्या? सुमित्रादेवी काही बोलत नाही हे पाहून उर्मिलेला कळून चुकलं की तिची लढाई तिला एकटीलाच लढावी लागणार होती. तिने पुन्हा एकदा पतीचं आर्जव करण्यासाठी दाटून आलेला आवंढा गिळला. असं कसं म्हणू शकता नाथ? मी आपली पत्नी आहे. मला काहीच अधिकार नाही का? मनात आलेले हे शब्द उर्मिलेनं कसे बसे उच्चारले. एवढ्यात लक्ष्मणानं हाताचा पंजा वर केला. त्याच्या चेहऱ्यावर निश्चय होता. डोळ्यात कैकईवरचा राग होता. त्याच्या नाकपुड्या थरथरत होत्या. त्याच्या वर उगारलेल्या वज्रासारख्या पंजात पोलादी नकार होता. उर्मिला थांबली. उर्मिला थांबली. ती थांबलीच. लक्ष्मणाच्या गळ्यात पडून रडायला, आपलं मत मांडायला, वाद घालायला, हट्ट करायला तिला सवडच मिळाली नाही. दशरथ पिताजी आक्रोश करून जमिनीवर कोसळले होते. कौशल्या राणीची शुद्ध हरपली होती. उर्मिला दासींसह त्या दोघांच्या सेवेत गुंतली. मंथरेनं लक्ष्मण आणि सीतेलाही वल्कलं आणून दिली. आतापर्यंत मागे येऊन गप्प उभ्या असलेल्या सुमित्रा राणी आता मात्र ओरडल्या, मंथरा, सीता सौभाग्यवती कुलवधू आहे. तिचं वस्त्र आणि अलंकार राहू देत, ते हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. तरीही सीतेनं अलंकार काढून ठेवले. फक्त मोजके सौभाग्य अलंकार तिने अंगावर ठेवले. कौशेय बदलून साधी सुती साडी परिधान केली. कैकेयीच्या अटीनुसार त्यांनी तत्क्षणी नगराबाहेर निघायचं होतं.
न जाणो कोणाचं मत बदललं तर, कोणाचं मन द्रवलं तर. तिला जोखीम नको होती. उर्मिलेला लक्ष्मणाचा निरोप घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची दया येऊन तरी तो आपल्याला चल म्हणेल अशी वेडी आशा तिला वाटली, पण लक्ष्मणानं तिच्याकडे पाहिलंच नाही. तो आपला एकांतात निरोप घेईल ही तिची आशाही धुळीला मिळाली. लक्ष्मणानं सेवकांकरवी त्याची शस्त्र मागवून घेतली. अलंकार त्यांनी तिथेच काढून ठेवले. सगळा प्रासाद स्तब्ध झालेला होता. प्रासादाच्या भिंती स्तंभ सुद्धा उसासे टाकत होते. अनाकलनीय असं काहीतरी घडत होतं. भानावर आलेल्या कौशल्या राणींचे अश्रू आटून डोळ्यातल्या वाती विझल्या होत्या. त्या भकास नजरेनं रामाकडे पाहत होत्या. राम, लक्ष्मण, सीतेनं राजा दशरथ आणि तिन्ही मांना वंदन केलं. राजा दशरथांचं सर्वांग थरथरत होतं. त्यांच्या हातापायातली शक्ती कोणी शोषून घेतली होती. स्वतःच्या चुकांचे ते मांडलिक झालेले होते. कैकेयी छदमी हसत होती. आता तिला वृद्ध पतीचीही पर्वा नव्हती. तिच्या मस्तिष्कात मंथरेनं गारडू करून सोडलेल्या कलीचा शिरकाव झालेला होता. लोभ आणि मत्सराचा हा कली तिची विवेकबुद्धी पोखरूनच शांत होणार होता. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू भल्या भाल्यांची मती गुंग करतात, मात्र त्या क्षणी जड बुद्धीला त्याचं आकलन होत नसतं. कैकेयीचंही तसंच झालेलं होतं. ती विजयाच्या उन्मादात होती. मंथरा तिचे कपटी डोळे अधिकच बारीक करून रामाच्या प्रस्थानाची निश्चिती करत होती. वल्कल नेसलेले राम, लक्ष्मण आणि साध्या वस्त्रातली सीता ज्येष्ठांना वंदन करून प्रासादाला पाठमोरे झाले. जड पावलांनी त्यांनी राजवाड्याच्या महाद्वाराकडे मार्गक्रमण केलं. प्रासादातले सेवक अश्रू थोपवत दुतर्फा उभे होते. कुणी प्रजाजन त्यांची वाट अडवत होते, कुणी स्वतःला रामलक्ष्मणांच्या पायावर लोटून देत होते. राम निग्रहानं सर्वांना उठवून थोपटत होते. लक्ष्मण हात जोडून नमस्कार करत होते. सीता एकवार आपली प्रेमळ नजर दासींवर फिरवून खाली मान घालून पतीच्या मागून जात होती. प्रासादातलं त्यांच्या नेहमीच्या सोबतीचं अंगण, सौध, सरोवर, देवळ्या, वृक्ष, फुलं, पानं, मायेची माणसं आणि अवघं वैभव मागे पडत होतं. अलंकारांनी नटलेली उर्मिला आणि वल्कल नेसलेला लक्ष्मण यांच्यातलं अंतर वाढत होतं. डोळ्यातल्या पाण्यासारखी उर्मिला सुसाट धावत सुटली. जणू ती स्वतःच सरयूला आलेला पूर झाली होती. नदीच्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून जाणाऱ्या रिकाम्या नावेसारखी उर्मिला तिच्या प्रासादाच्या दिशेनं गेली. तिचा प्रासाद उत्तरेच्या दिंडी दरवाजा लागता होता. वावटळीसारखी जिने चढून ती गच्चीवर गेली. तिची ओढणी वाऱ्यावर दिशाहीन फडफडत होती. मानेवरचा केशपाश सुटून तिच्या दाट केशसांभार पाठीवर अस्ताव्यस्त पसरलेला होता. अश्रूंनी डोळ्यातलं काजळ धुवून नेलं होतं. मोकळ्या आकाशाखाली लतावेलींनी लपेटलेला तिचा आवडता झोपाळा स्तंभित झालेला होता. तिचा लाडका पोपट मूकपणे येऊन त्या झोपाळ्यावर बसला होता. जणू त्याला तिची मनोवस्था समजली होती. उर्मिला धपापत्या उरानं गच्चीच्या सौंधाला टेकून उभी राहिली. प्रासादाच्या बाहेर जनसागर उसळला होता. लोक उरी फुटून शोक करत होते, घोषणा देत होते. मंत्रीगण मान खाली घालून उभे होते. उत्तरेच्या महाद्वारातून राम, लक्ष्मण, सीता नाही, राम, सीता, लक्ष्मण. हो, राम, सीता, लक्ष्मण याच क्रमाने ते बाहेर पडत होते.
राम अग्रभागी रक्षण करायला, मधोमध सीता आणि मागे लक्ष्मण, रामाची सावली. सीतेचं रक्षण नक्कीच होणार होतं. या क्षणी उर्मिलेला तिच्या इतरांशी असलेल्या नात्यांचा विसर पडला होता. सीता तिची बहीण, राम तिचे जेठजी. पण त्यांचं वनवासात जाणं कुठेतरी अंधुक होऊन फक्त लक्ष्मणाचं तिला सोडून जाणं तिच्या मनावर आघात करत होतं. लक्ष्मणा, बघ ना एकदा मागे, मागे फिर. मी मी तुझी उर्मिल इथे सौधावर उभी आहे. एकदा म्हणणार रे, ये माझ्या बरोबर. का मी येऊ? थांब, मीच येते. का का संपून टाकू हे जीवन? लक्ष्मणा, 14 वर्ष म्हणजे किती घटिका, किती पळ, तुला अंदाज आहे का रे? नाही बघणार तू? नाही नेणार मला? नको हे परित्यक्ता म्हणून जीवन. तिच्या मनात आक्रंदन चाललेलं होतं. तिचा आक्रोश घशात अडकला. घशाचे स्नायू ताठरले. श्वास घुसमटत होता. दुःख, अपमान, अवहेलना सगळ्या भावना तिला गिळायला धावत होत्या. उर्मिला कठड्यावरनं पुढे वाकली. सगळं जग तिच्या भोवती गर्रकन फिरलं. एक उडी आणि सगळ्याचा अंत. ती झेपावणार तोच तिला तापलेल्या संगमरवरी कठड्याचा चटका लागला. झर्रकन तिच्या डोळ्यांसमोर दशरथ पिताजी, अगतिक असहाय्य कौशल्या आणि सुमित्रामा, मांडवी, कीर्ती, जनकता, सुनैनामा सर्वांचे चेहरे आले. ती खाडकन भानावर आली. त्या एका क्षणाने तिला जगण्याचं भान दिलं. ती थिजल्यासारखी त्या महायात्रेकडे बघत राहिली. राम, सीता, लक्ष्मण रथात बसले. सुमंत्र, काही मंत्री, थोड्या दासी त्यांच्या मागच्या रथात बसल्या. त्यापाठी शिधा आणि शस्त्रांच्या बैलगाड्या होत्या. अयोध्येच्या वेशीपर्यंत सगळे त्यांना सोडायला जाणार होते. त्यानंतर होतं निबिड अरण्य, श्वापदांनी भरलेलं, राक्षसांचं राज्य असलेलं घनदाट अरण्य. दिवसासुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचू शकत नाही इतके मोठे डेरेदार वृक्ष आणि वेलींच्या घनदाट जाळ्या असलेलं ते भीषण जंगल आणि अंधकार. महाद्वारासमोर जनसमुदाय लोटला होता. अयोध्येतले रस्ते माणसांनी फुलून गेले होते. त्यांचा लाडका राम त्यांच्यापासून कुणीतरी हिरावला होता. लोक घोषणा देत होते, राजा राम की जय, लक्ष्मण भ्राता की जय. मधूनच एखादी आरोळी येत होती, राणी कैकईचा सत्यानाश हो. लोक स्वतःला रथासमोर लोटून घेत होते. आम्ही आमच्या रामाला जाऊ देणार नाही, रथ आमच्या अंगावर न न्या, लोकांचा आक्रोश कानावर येत होता. शेवटी सुमंत्रांनी सैनिकांकरवी रथासमोर आडव्या झालेल्या लोकांना बाजूला केलं. युवराज राम रथात उभे राहिले. त्यांनी हात जोडून लोकांना उद्देशून भाषण केलं. माझ्या प्रिय अयोध्या जन हो, मला फक्त 14 वर्षांसाठी वनात जायचंय. त्यामागे माता कैकई आणि राजा दशरथ यांचा चांगला उद्देश आहे. दंडकारण्यात असुरांचा त्रास वाढलाय. माझ्या वास्तव्यात मी त्यांचा निप्पात करून ही भूमी राहण्यायोग्य बनवीन. तिथल्या माणसांना आपण सुजाण नागरिक बनवू, आपल्यात सामावून घेऊ, आपला राज्यविस्तार करू. माझी सोबत करणारा भ्राता लक्ष्मण माझ्यासोबत आहे. माझी पत्नी माझ्यासोबत आहे. माझा बंधू भरत उत्तम राज्यकारभार करेल. त्याला सहकार्य करा.
शोक करू नका, माझा मोह करू नका. अतिमोहाचे परिणाम चांगले होत नाहीत. रामाने नम्रपणे हात जोडले, सीतेनंही हात जोडले. लक्ष्मणाचा एक हात धनुष्यावर होता. राम आणि सीतेच्या रक्षणाचं त्याचं कार्य सुरू झालेलं होतं. अयोध्याजन प्रक्षोभ आवरून साश्रू नयनांनी त्यांच्या मागून जाऊ लागले. रथ निघाला. रथाला लावलेल्या चांदीच्या घंटांचा नाद उठला. माझा लक्ष्मण निघाला. आता पुन्हा कधी दिसणार? 14 वर्ष. आर्य नाथ, लक्ष्मणा. तिला आक्रोश करावासा वाटत होता, पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तिच्या भोवती जग फिरायला लागलं. वरून सूर्य आग ओकत होता. तिच्या डोळ्यांसमोर दंडकारण्यातला हिरवा अंधार पसरला. त्यातल्या जाडजूड एकमेकीत अडकलेल्या वेली तिच्या अंगावर चाल करून येत होत्या. त्या वेलींच्या जंजाळात ती गुरफटत चालली होती. वेलींच्या दोरखंडासारख्या जाड काष्ठांनी तिचा गळा आवळला होता. विशालकाय झाडांच्या हिरव्या सावल्यांनी तिला वेढून टाकलं होतं. तिच्या गळ्याभोवतीचा वेलींचा फास आणखी घट्ट झाला. उर्मिलेचा श्वास थांबला. लक्ष्मणा. तिनं गळ्याभोवतीचा वेलींचा फास हातानं धरून सुटका करायला झटापट सुरू केली. फास अधिकच आवळला गेला आणि तिने प्राणदेठापासून एक आर्त किंकाळी फोडली. लक्ष्मणा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. आज या कादंबरीचा 7वा भाग श्रोते हो आपण ऐकलात. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.